एक होती हिम्मत, एक होती जिद्द आणि समोर उभा होता नशिबाचा खेळ। रात्रीच्या अंधाराला चिरत जसा पहाटेचा प्रकाश येतो तशीच ती माऊली आपल्या 2 वर्षांच्या बाळाला छातीशी कवटाळून, पोटाला संसाराची जड पिशवी बांधून आणि पाठीवर आपल्या कुंकवाचा, आपल्या निपचित पडलेल्या पतीचा भार घेऊन अकोल्याच्या शासकीय रुग्णालयाच्या पांढऱ्या कॉरिडॉरमध्ये उभी राहिली। ती मदत मागत होती, पण तिथे उपस्थित असलेल्या एकालाही तिच्या पाठीवरचा तो भार दिसला नाही। हे चित्र केवळ एका आदिवासी महिलेच्या संघर्षाचं नव्हतं, तर आपल्या राज्यातील ढिम्म, संवेदनशून्य झालेल्या आरोग्य व्यवस्थेचं विदारक मरण होतं। सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला। त्यात एक महिला आपल्या मुलाला कवटाळून घेऊन आणि पतीला पाठीवर घेऊन रुग्णालयात पोहोचली आहे। नेमकं काय घडलं होतं? तिला आपल्या नवऱ्याला पाठीवर उचलून दवाखान्यात का घेऊन जावं लागलं? पाहणार आहोत या व्हिडिओतून। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता LS मराठी। अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित सर्वोपचार रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना शुक्रवारी समोर आली। उपचारासाठी आलेल्या एका महिलेनं आजारी पतीला पाठीवर घेऊन रुग्णालयातील विविध विभागांमध्ये उपचारासाठी विनवण्या केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। एक महिला शुक्रवारी दुपारी 12:30च्या सुमारास आपल्या पतीला उपचारासाठी या रुग्णालयात घेऊन आली होती। पतीची प्रकृती खालावली असल्यानं तातडीनं वैद्यकीय मदतीची त्याला आवश्यकता होती। मात्र रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तिला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही। महिलेनं तिथं असलेल्या वॉर्ड बॉय, नर्स आणि डॉक्टरांकडे मदतीची विनवणी केली, मात्र कोणीही लक्ष दिलं नाही। मग तिनं आपल्या पतीला पाठीवर घेत दवाखान्यातील विविध विभागांमध्ये उपचारासाठी धावपळ केली। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ काही नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये काढला। काही वेळातच हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर या प्रकाराची सर्वत्र चर्चा सुरू झाली। सर्वोपचार रुग्णालय हे जिल्ह्यातील प्रमुख शासकीय आरोग्य केंद्र असून दररोज हजारो रुग्ण इथं उपचारासाठी येतात। अशा ठिकाणी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अशा प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागत असल्यानं रुग्णालय प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। अकोल्यातील रुग्णालयातील संतापजनक घटनेनं अवघ्या महाराष्ट्राच्या छातीत धडकी भरवली आहे। एका बाजूला आपण डिजिटल इंडियाच्या गर्जना करतो, मोठ्या योजनांचे फलक लावतो, तर दुसऱ्या बाजूला एका मेंदूचा झटका आलेल्या गरीब रुग्णाला 2 पावलं नेण्यासाठी साधं स्ट्रेचर किंवा व्हीलचेअर ही मिळत नाही। यापेक्षा मोठा पराभव दुसरा कोणता असू शकतो? ही केवळ एखादी तांत्रिक चूक नाही, तर ही या गरीब विरोधी आणि थंड पडलेल्या आरोग्य व्यवस्थेची क्रूर चेष्टा आहे। या रुग्णालयात पांढऱ्या कपड्यांमधील कर्मचारी फिरत होते, पण कुणाचाही हात त्या माऊलीच्या मदतीसाठी पुढे सरसावला नाही। आरोग्य विभागाच्या या निष्काळजीपणावर आणि ढिसाळ कारभारावर आज संपूर्ण स्तरातून तीव्र ताशेरे ओढले जात आहेत। जेव्हा एखादा श्रीमंत किंवा राजकीय नेता आजारी पडतो, तेव्हा त्याच्यासाठी तातडीनं अत्याधुनिक रुग्णवाहिका, विशेष डॉक्टरांचं पथक आणि पंचतारांकित रुग्णालयांचे दरवाजे एका मिनिटात उघडतात। पण तोच जेव्हा एखादा गरीब कष्टकरी आदिवासी आपल्या घामाचा पैसा कर रूपानं देतो आणि हक्काच्या सरकारी रुग्णालयात येतो, तेव्हा त्याला माणसासारखी वागणूकही मिळत नाही। जर तुमच्याकडं वॉर्ड बॉयला देण्यासाठी लाच नसेल, जर तुम्हाला केस पेपर काढण्याचे नियम माहीत नसतील, तर तुम्हाला मरणाच्या दारात सोडून दिलं जातं। हा धक्कादायक प्रकार काही पहिलाच नाही आहे। यापूर्वीही महाराष्ट्रात आणि देशात अशा अनेक काळजाला घर पाडणाऱ्या घटना घडल्या आहेत, ज्यांनी या आरोग्य यंत्रणेच्या चिंधड्या उडवल्या आहेत। महाराष्ट्रातीलच एका हॉस्पिटलमध्ये काही वर्षांपूर्वी स्ट्रेचर न मिळाल्यानं पाय तुटलेल्या महिला रुग्णाला तिच्या नातेवाईकांनी चक्क जमिनीवरून फरफटत ओढत नेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। नागपूर GMCH मध्ये व्हीलचेअर न मिळाल्यानं नातेवाईक आपल्या आजारी माणसाला चक्क कडेवर उचलून वॉर्डमध्ये पळवतानाची दृश्य वारंवार समोर आली होती। देशाच्या इतर भागांमध्ये तर हतबल नातेवाईकांना आपल्या लोकांचे मृतदेह खांद्यावर घेऊन मैलोन मैल पायी जावं लागल्याच्या घटना घडल्या आहेत। प्रत्येक घटनेनंतर चौकशीचे आदेश दिले जातात, समित्या नेमल्या जातात, पण प्रत्यक्षात गरिबांच्या नशिबातील हाल काही संपत नाही। आज ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेचं जे चित्र आहे ते अत्यंत चिंताजनक आहे। महाराष्ट्रातील आणि देशातील ग्रामीण आरोग्य व्यवस्था अक्षरशः व्हेंटिलेटरवर आहे। राज्यातील शेकडो उपकेंद्र केवळ इमारती बांधून तयार आहेत, पण निधी अभावी, फर्निचर अभावी किंवा वीज जोडणी अभावी त्यांना टाळं लागली आहेत। शेकडो ग्रामीण रुग्णालये आज बंद पडण्याच्या मार्गावर आहेत।
कारण तिथं ना आधुनिक यंत्रसामग्री आहे, ना औषधांचा पुरेसा साठा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथं थांबायला डॉक्टर तयार नाहीत. 90% अधिक तज्ज्ञ डॉक्टर हे शहरांमधील कॉर्पोरेट रुग्णालयांमध्ये सेवा देणं पसंत करतात, ज्यामुळे ग्रामीण भागातील लाखो गरिबांना साध्या उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात किंवा शहरांकडे धाव घ्यावी लागते. गरिबांसाठी आरोग्य यंत्रणा नेहमीच अशी क्रूर आणि दुर्लक्षित राहिली आहे, जिथं त्यांना उपचाराऐवजी केवळ अपमान आणि हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. विचार करा, त्या माऊलीच्या पायातील त्राण संपत आले असतील, पाठीवरच्या नवऱ्याच्या मंदावलेल्या श्वासाने तिच्या काळजाचा ठोका चुकत असेल, पण तरीही ती फक्त डॉक्टरांच्या केबिनकडे आशेनं धावत होती. पण या लढ्यात ती जिद्दीनं जिंकली असली तरी आपली संपूर्ण आरोग्य व्यवस्था आणि आपण एक समाज म्हणून पूर्णपणे हरलो आहोत. आपण चंद्रावर पोहोचलो, आपण बुलेट ट्रेनच्या गप्पा मारल्या, आपण डिजिटल क्रांतीचे ढोल बडवले, पण एका हतबल माऊलीला तिच्या पतीसाठी साधं लोखंडी स्ट्रेचर देऊ शकलो नाही, यापेक्षा मोठी शरमेची बाब कोणती असू शकते. आज ही वेळ त्या भगिनीवर आली आहे, उद्या हीच वेळ आपल्यापैकी कुणावरही येऊ शकते. कारण जेव्हा व्यवस्था आंधळी आणि बहिरी होते, तेव्हा तिचे फटके प्रत्येक नागरिकाला सहन करावे लागतात. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी.